बीडमधील अवादा कंपनीकडे खंडणी मागितल्याच्या दिवशीचा सीसीटीव्ही समोर व्हिडिओमध्ये आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन भुले, प्रतीप भुलेसह कृष्णा आंधळे आणि विष्णू चाटे एकत्र, पोलीस अधिकारी सुद्धा उपस्थित। या सीसीटीव्ही मधून आकासह सर्व आरोपींचा खंडणीशी संबंध असल्याचं स्पष्ट होतं। सोबत असलेले पोलीस निरीक्षक राजेश पाटील यांनाही सह आरोपी करा, आमदार सुरेश धस यांची मागणी। चौकशी अंती अनेक पुरावे समोर, गुन्ह्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्यास त्यांच्यावर देखील कारवाई होणार। बेड खंडणी प्रकरणातील सीसीटीव्हीवर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांची ग्वाही। स्वजिल्हे किंवा शेजारचे जिल्हे न दिल्यामुळे दादा गटातील मंत्र्यांमध्ये नाराजी, सूत्रांची माहिती भाजप सेनेच्या 7 आणि राष्ट्रवादीच्या फक्त अजित पवारांनाच स्वजिल्ह्याचं पालकमंत्रीपद। पालकत्व दिलेला जिल्हा लांब, तरीही दिलेली जबाबदारी पार पाडणार, आमच्या भावना अजित पवारांकडे व्यक्त केल्या, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। नाशिक पालकमंत्रीपदासाठी भाजप आग्रही, पालकमंत्रीपदाबाबत बावनकुळे आणि महाजनांमध्ये चर्चा, फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांशी स्वतः बोलणार, सूत्रांची माहिती। फडणवीस आपल्याच निर्णयाला स्थगिती देतात हे आश्चर्य, दिल्लीला कोण जास्त थैल्या देतं यावरून नेत्याचं वजन ठरतं, पालकमंत्रीपदाच्या निर्णय स्थगितीनंतर राऊतांची टीका। भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आज उपमुख्यमंत्री शिंदे भेटतात, रायगडच्या पालकमंत्री पदावरून आमदारांची नाराजी। अब्दुल सत्तार उपमुख्यमंत्री शिंदेना भेटून संजय शिरसाट यांची तक्रार करणार, शिरसाटांकडून नाहक बदनामी सुरू असल्याचा सत्तारांचा दावा। पहाटेच्या शपथविधीनंतर शरद पवारांकडे परत या, दादांना सांगितलं होतं आणि महाविकास आघाडीमध्ये दादांना उपमुख्यमंत्री करा असं पवारांनाही सांगितलं होतं, भुजबळांची माहिती। काकांच्या पाठीत खंजीर खुपसताना दादांना मुंडेंनी का थांबवलं नाही, संजय राऊतांचा मुंडेंना सवाल। पहाटेचा शपथविधी षडयंत्र, जाऊ नका, दादांना सांगितलं होतं, धनंजय मुंडे यांचं वक्तव्य। जीवघेण्या हल्ल्याच्या 5 दिवसांनी अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयामधून डिस्चार्ज, काही दिवस बेडरेस्ट, सैफ दुसऱ्या घरी राहण्याची शक्यता। सध्याच्या परिस्थितीमध्ये भेटीसाठी न येण्याची संतोष देशमुखांच्या कुटुंबानं विनंती केली, माझ्या जाण्याआधी तिथे न्याय गेला पाहिजे, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। वाल्मिक कराड प्रकरणात माजी नगरसेवक दत्ता खाडेंची सीआयडी चौकशी, पुण्यातील मालमत्ता व्यवहारामध्ये खाडेंनी मध्यस्थी केल्याचा आरोप, दत्ता खाडेंनी मात्र आरोप फेटाळले। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे रुपयातील पीक विमा योजना बंद करा, समितीची सरकारला शिफारस, तर पीक विमा योजनेचा निर्णय कॅबिनेटमध्ये होणार, माणिकराव कोकाटेंची माहिती। धाराशिवमध्ये बोगस पीक विमा घोटाळा, 665 शेतकरी दोषी, जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासेंचा पोलीस अधीक्षकांकडे अहवाल। दाओसमध्ये गडचिरोलीसाठी स्टील आणि संरक्षण क्षेत्रातील पहिला सामंजस्य करार, पोलादासाठी 5200 कोटींची गुंतवणूक, 4000 रोजगार निर्मिती होणार।